पेन्सिल माझ्याकडे परत कशी आली? माझ्याकडे पण कशी आली? पण ही आपल्या बॅगेतच कशी आली? पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली. का ओरडतायत? काय चाललंय? आम्हाला आमची पेन्सिल परत मिळाली. पण ते हरवल्या कधी? आपोआप हरवल्या आणि आपोआप मिळाल्या. पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली, पेन्सिल मिळाली. अगं हे कुठे चालले? चिनू मानू, अदिती जा जरा त्यांच्याकडे बघ. काय बाई पसारा घालून ठेवलाय पोरीने. सगळा पसारा आता आपल्यालाच आवरायचा आहे. अरे अरे मग सांग. अरे हो 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 बसतो. अरे हा अरे मला नाही सांगणार तुमचं काय सिक्रेट आहे, सांगा ना. तू आधी प्रॉमिस कर की आमच्यावर चिडणार नाही म्हणून. एक मिनिट, तुम्ही परत काही उचापती वगैरे केली का? आम्ही नाही केली, आपोआपच झाली ती. म्हणजे म्हणून मी सांगतो ना, आपल्या ज्या मस्त मस्त गोष्टी आहेत त्या घरी वापरा, शाळेत का घेऊन जायच्या? हो. बरं मला सांगा, हा तो काय विवान जो कोणी आहे तो नेहमी तुम्हाला त्रास देतो का? आम्हाला नाही देत त्रास, बाकीच्यांना देतो तो. डॉन आहे तो, डॉन. काही पण काय डॉन काय? खरं बाबा, दुसरं कोणी त्याच्यापेक्षा कूल झालेलं त्याला अजिबात आवडत नाही. पण मला एक सांगा, तुम्ही त्याची एवढी दादागिरी कशी चालून घेतली? हा घरी बघाव तेवढा धिंगाणा घालता, त्या बनीला एवढा त्रास देता तुम्ही, मग शाळेत काय होतं? काय सरळ जायचं आणि टीचरला सांगायचं ना नाव त्याचं. नाही बाबा, पिवडला कळलं तर खरंच आमच्या झेंडा कापून टाकेन तो. हा अशा कशा शेंडा कापेल तू? मीच येतो उद्या शाळेत आणि तुमच्या टीचरशी बोलतो. नको ना बाबा, प्लीज नको ना, प्लीज. आता मिळाला ना पेन्सिल? हो, काहीतरी मॅजिक झालं आणि पेन्सिलच मिळाली. अच्छा मॅजिक झालंय. तुम्हाला माहितीये आता इथे अजून एक मॅजिक होणार आहे. चिनू आणि मनू शाण्या मुलीसारखं जाऊन झोपणार आहे. बाबा, गाणं? गाणं आज उद्या गायलो तर चालेल? नाही बाबा, आजच फक्त गाणं प्लीज. ओके. सिक्रेटली तुमचं लग्न झालंच आहे नाही का? काय नाही, आय मीन हे सगळं तुम्हाला. अरे कधी ना कधीतरी आम्हाला कळणारच होतं. आणि खरं सांगू का अखिल, आमची तनया आमच्यापासून काहीही लपवत नाही. अखिल, आमचं म्हणणं एवढंच आहे की आता ऑफिशियली लग्न करताना. हो बाबा. हे बघ अखिल, तू एकदा का घरी ऑफिशियली सांगितलंस ना की मग मी रितसर मागणी घालायला मोकळी, नाही का? आणि जयूचं टेन्शन घेऊ नकोस, तिला कसं पटवायचं ते माझ्यावरती सोड. हो मी घरी सांगेन, लवकरात लवकर बोलेन. फक्त ना माझी एक रिक्वेस्ट आहे. काय? सिक्रेट लग्नाचं प्लीज सांगू नका कोणाला. नाही म्हणजे काय होईल, परत आईचा तनयाबद्दलचा गैरसमज होईल म्हणून. डोंट वरी, आम्ही काही गोंधळ घालणार नाही. काहीही गोंधळ घालणार नाही. ओके. अरे आपण बोलत काय बसलोय? लेट्स हॅव अ ड्रिंक अँड सेलिब्रेट. काय? हो मी आणतो. हा. नाही 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 आई, मला निघावं लागेल आता. अरे कम ऑन बेबी प्लीज. हो मला खरंच निघावं लागेल, लेट झालाय खूप. मी नंतर येईन ना परत. ते तर तुला यावंच लागेल, एखाद्या प्रिन्स चार्मिंग सारखं घोड्यावर बसून.
येऊ मी? हो चालेल ये. वसुंधरा एवढ्या रात्री बाहेर कशाला गेली असेल ही? मंगल तुला तर सगळं माहित असायलाच हवं. चला या ना प्लीज. सॉरी तुम्हाला एवढ्या उशिरा मेसेज केला मी. तुमची झोप मोड तर नाही झाली ना? नाही नाही अहो, मी झोपलेच नव्हते. अच्छा बनी झोपला? तो झोपला. बेशरम कुठले इथे चोरून चोरून भेटतायत दोघं. म्हणजे वेगवेगळं झोपण्याचं फक्त नाटक करतायत. इथे बाहेर येऊन बगीच्यात गुलगुल गप्पा सुरू आहे त्यांच्या. त्याच्या वयाला शोभेल असं तरी काहीतरी करायचं ना यांनी. मला तर बघवती नाही बाई. केलंय ना मग पुढचं सगळं आलंच. आणि तुमच्याकडून नातवाची अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची ग? अवनी आणि भास्करचा तर प्रश्नच नाही. अखिल अजून लहान आहे पण ठाकूर घराण्याचं नाव पुढे जायला हवं की नको? पण आई आम्हाला आहेत ती मुलं जोडून. 2 वसुंधरा 2 मुलं. बनी जरी तुझा मुलगा असला तरी तो या घराचा वारस नाही. रानडे आहे तो, ठाकूर नाही. आणि आकाश आता मुली आहेत, त्या लग्न होऊन जातील त्यांच्या घरी. मग हा एवढा मोठा व्याप सांभाळायचा कुणी? आकाश जे काही कष्ट करतोय, पैसे कमवतोय, ते कुणासाठी? घराण्याला वारस हवा वसुंधरा, नाही तर चोरापोरी जातं सगळं. ऐक माझं, तसंही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे ना तुम्ही, केली आहे ना? मग दुसरा कुठलाही विचार करू नका. पुढे जा, पुढे बघा. लवकरात लवकर मुलींची मनं जिंकून घे आणि तुम्ही दोघंही एकत्र राहायला लागा. एवढं सगळं स्पष्ट बोलायची गरज नसती तर किती बरं झालं असतं. पण काय करणार, तुमच्या डोक्यात काय चाललंय ह्याचा पत्ताच लागत नाही आम्हाला. म्हणून म्हटलं एकदाच काय तो तुकडा पाडूनच टाकावा. पण आई मला यावर वाद नकोय. मी जे सांगते ते करा. आय नो राईट. किती वर्ष आपण 30 नॉवेल स्टडी करणार आहोत? हो ना. यू नो व्हॉट, त्यातली अर्धी नॉवेल्स तर मी स्कूलमध्येच रीड केली आहेत. हे ना. हो. अरे आपण हे करू शकतो यार. आपण ना बुक स्टोअरच ओपन करूया. म्हणजे आपल्याला नवीन नवीन नॉवेल्स वाचता येतील आणि प्रोफेसरही खुश होतील. हो, ती पण असाइनमेंट करायची राईट. हॅलो बेब, मी करते थोड्या वेळात फोन तुला. हां हां करते, बाय. काय ग आत्याजी, मॅट्रिमोनियल साईटवर पुरुषांना रिक्वेस्ट कशी पाठवायची ते विचारायला आली आहेस का? अय्या, तुला कसं कळलं? हुशार आहेस हा. बरं झालं आईवर नाही गेलीस. का नाही कळणार? अदरवाईज माझ्याकडे काम नसल्यावर कोणी येतं का माझ्याकडे? हे असं नाही हा, असं नाही वात्रट. मी बोलते हा तुझ्याशी. आणि आता विषय काढलाच आहेस तर जरा मदत कर ना. बोल, हाऊ कॅन आय हेल्प यू? हा म्हणजे बघ,
मी मुलांचे फोटो बघते. हा म्हणजे पुरुषांचे. मी पुरुषांचे फोटो बघते पण ते माझे फोटो बघत नाहीत ग. का? अगं मी टाकलेच नाही येत ना फोटो. अगं मग कर की 3-4 अपलोड. कसे करणार, माझ्याकडे नाही आहेत ना चांगले फोटो. काहीतरीच तुझं. अगं असं काय म्हणतेस, एक पण चांगला फोटो नाही असं कसं होईल? हो, तुम्ही सगळे जेव्हा फोटो काढता तेव्हा मला विचारता का? ढुंकू नाही बघत नाही माझ्याकडे कोणी. असं काही नाहीये ग, नको ओव्हर ऍक्टिंग करूस. बस इकडे थांब. वसुंधरा, अगं बरं झालं तू आलीस. हे बघ, भाजी झालीये, कुकरही झालाय, कणिक म्हणून ठेवलीये. जरा 4 चपात्या करतेस का? आईंसाठी ना मी चहा घेऊन जाते तेवढा. वसुंधरा, वसुंधरा, लक्ष कुठे? हो हो वहिनी, जरा बघतेस ना, मी आले चहा दे. जोडीदाराचं प्रेम काय असतं ते त्याला परत एकदा दाखवून दे. बायकोचं कर्तव्य हे पार पडायला हवं तुला. तुम्ही 2 जण एका बेडरूम मध्ये राहायला लागा. ठाकूर घराण्याला वारस देणं हे कर्तव्य आहे तुमचं. आणि तुमच्याकडून नातवाची अपेक्षा नाही ठेवायची तर कोणाकडून ठेवायची ग? पण आई, आम्हाला आहेत 3 मुलं. 2 वसुंधरा, 2 मुलं. बनी जरी तुझा मुलगा असला तरी तो या घराचा वारस नाही. रानडे आहे तो, ठाकूर नाही. अवनी, अगं डबा तयार झाला का? उशीर झालाय. वसुंधरा, 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 गॅसचा वास येतोय का? लवकरात लवकर मुलींची मनं जिंकून घे आणि तुम्ही दोघंही एकत्र राहायला लागा. आईंचा तुझ्यावर इतका राग आहे आणि परत ह्या गोष्टीची भर पडली असती म्हणून मी तुला बोलू दिलं नाही खरं तर. ठीक आहे. मला सांग, मगाशी काय झालं होतं तुला? कसला विचार करत होतीस एवढा? वसुंधरा, काही प्रॉब्लेम आहे? हो नाही नाही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही. वसुंधरा प्लीज जा. तू सांगितलं नाही तर मी तुला मदत कशी करू? प्लीज जा, प्लीज. आई मगाशी रूम मध्ये आल्या होत्या. मला म्हणाले की मी आणि आकाश रावांनी आता एकत्र राहायला पाहिजे. म्हणजे त्या म्हणाल्या की घराण्याला वारस हवाय, बरोबर ना? माहिती होतं मला. आई आज ना उद्या तुझ्या जवळ हा विषय नक्कीच काढते. पण ठीक आहे, आईंचं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. तिने पण हे चुकीचं आहे ना. घराचा वारस हा मुलगाच का हवा? अदिती, चिनू, मनू ह्या पण वारसा पुढे चालवू शकतात ना.
कुटुंबाचं नाव मोठं करू शकतात ना. पण हे विचार तुझे आणि माझे झाले. आईचे विचार थोड्या जुन्या वळणाचे, ते तू आणि मी नाही बदलू शकत. आपण ना हा वारसाचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवूया. आईची खूप वर्षांपासूनची इच्छा होती, त्यांना नातू हवा होता. पण आईंबद्दल तू गैरसमज करू नको घेऊस. त्यांचं आदिती, चिनू, मनू यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे मला वहिनी, आणि ते प्रेम मला दिसतं. पण तरी आदितीच्या जन्मानंतर ना माझे काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे मला नंतर मूलच होऊ शकलं नाही अगं. आणि इरावती त्यांची खूप लाडकी होती. ती अशी अचानक निघून गेली आणि त्यांची नातवाची इच्छा अपुरी राहिली आणि माझ्यावरचा राग कायम. त्यामुळे आई मला सतत येता जाता ऐकवायच्या, आठवण करून द्यायच्या की तू मला नातू दिला नाहीयेस. पण मी तरी काय करणार. वय वर्ष 65, दुकानदार, कमाई 4-5 लाख. कमी आहे. जाऊ दे, दुकानात मलाच पुढे बांधायला बसवायचा. नको का बाई. बघू, हा 8 कमाई 8 लाख. 2-3 तरी माझ्यावर उडवेल नाही. ए थांब. इकडे ये इकडे ये इकडे या. अशा आमच्या समोर या. काही गोष्टी कानावर आल्यात आमच्या. दोघी जावा मिळून घराला आग लावणार होतात म्हणे. नाही आता मी तुझी कारण ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये ग. नाही, गट्ट कारस्थानं करून झाली असतील तुमची, तर जरा घरातल्या कामांकडे लक्ष द्या. आकाशची खोली बघितली का? किती पसारा झालाय तो. नाही, तुम्ही दोघांनी वेगवेगळं राहायचं ठरवलं आहे, पण आकाशच्या खोलीकडे बघायचं नाही असं काही ठरलं नाहीये ना? ठरलंय का? नाही, नाही नाही ना. माझ्या लक्षातच नाही आलं. आता लक्षात आणून दिलंय ना? अगं जायचे कष्ट तरी घ्या मग. जाते. जा. काम चुकार मुले, सगळीकडे मला बघायला लागतं. हे काय चाललंय माझं? नाही, असं परत होता कामा नये. बसू, तुझ्या गोंधळामुळे अवनी वहिनींना ऐकून घ्यावं लागतं कामा नये. स्वतःला सावर बसू आणि कामावर लक्ष दे. नातू जयश्री, जयश्री, हे बरोबर नाही. काय बरोबर नाहीये? नातू हवा असणं हे बरोबर नाहीये. हे असं सगळ्यांसमोर अशा पद्धतीनं बोलणं बरोबर. त्याला काय झालं? पूर्वीच्या बायका आपल्या नव्या सुनेला काय वाटेल ते विचारायचे. आता मला माझ्या मुलाशी आणि माझ्या सुनेशी स्पष्टपणे बोलायचा अधिकार नाहीये का? उलट तुम्ही माझ्या बाजूने बोललं पाहिजे. ठाकूर घराण्याच्या वारसाबद्दल बोलतेय मी. आपल्याला नातवंड आहेत. नातवंड नाही.
नात तेही नातीच आहेत आपल्याला. आकाशराव काहीच का बोलले नाहीत? नक्की काय आहे त्यांच्या मनात? आणि बनी त्याच्यावर काय परिणाम होईल या सगळ्याचा? आई मी आलो. आलास? थांबलास का खूप? जा कारण फ्रेश होऊन घे आणि गरम गरम पाण्याने हात पाय धु. ठीक आहे? डबा संपवलास ना? बनी ही नवीन पुस्तकं कसली रे? ते टीचर्सने नवीन वर्क बुक्स दिले आहेत ना. हो म्हणजे आता होमवर्क पण भरपूर असणार ना तुला? जा फ्रेश होणे जा. बनी 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 इकडे ये लवकर. बनी काय आहे? काय आहे? काय आहे? तिथेच ते आमची. ते मला पण दिसतंय. फेल झालायस तू. बनी फेल झाला, नापास झालायस तू. ही बघ फेल कसा काय झालास तू? फेल कसा काय झालास? तिनं सरप्राईज टेस्ट होती ना. हे काय उत्तर झालं का? बनी रोज अभ्यास करतोस तू. शाळेत सगळं शिकवलं गेलंय, घरी रोज होमवर्क करतोस, तरी पण कसा काय फेल झालास तू? नाही म्हणजे मार्क्स कमी मिळणं मी समजू शकते बनी, पण फेल एवढं काय झालंय बनी? ती साध्या प्रश्नांची उत्तरं, साध्या प्रश्नांची उत्तरं चुकली तुझी. असं कसं झालं? नाही एरवी तर तू म्हणत असतोस की आई आता मी मोठा झालोय, माझ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करू शकतो. मग आता काय झालं? आणि असं पण नाही की तुझं अभ्यासाकडे लक्ष नाहीये. तू रोज अभ्यास करतोस, व्यवस्थित अभ्यास करतोस, तरी बनी आता मी सगळं नाही समजून घेऊ शकत आहे बनी. तुला तुझ्या जबाबदाऱ्या आता व्यवस्थित पार पाडता आल्याच पाहिजे. मी पण काय केलं ताई? तू तर माझा अभ्यास पण घेत नाही. सारखं चिनू मानू आणि घरातले कामात बिझी असतेस. मग मी कोणाला रोज विचारायचे? कोणाला? म्हणून हे सगळे झाले. म्हणून सगळे मला ओरडतात मला. आणि आता तू पण ओरडतेस मला. हे काय करताय तुम्ही चिनू म्हणून? मी अभ्यास करतोय ना. अभ्यास नंतर करायचा, ठीक आहे? आधी हे दूध पी. नाही नाही मी नाही पिऊ शकत आहे दूध. आजी मला ओरडेल. आजीने तुम्हाला दिलंय ना दूध. शट अप. आम्हाला नाही आवडत आहे. पी चुपचाप. लवकर. शाळेत रॉकीने काय केलंय ते माहिती आहे ना? आता आमचा होमवर्क करायचा आणि मग स्वतःचा करायचा. काय? तू थर्ड स्टँडर्ड मध्येस आणि तुला फर्स्ट स्टँडर्डचा होत नाही येत आहे? नाही असं नाहीये, पण मी आज टेस्ट मध्ये फेल झाले ना. आई खूप दुखी आहे आणि आज आई खूप रडली आहे आणि मला आईने रडलेलं नाही आवडत. मी नाही बघू शकत हे. प्लीज मला माझा होमवर्क करू द्या ना. पण म्हणू
हाच सारखा आपल्याला बहिणी बहिणी बनत असतो ना. हो, आणि आता आपल्याला हेल्प पण करत नाहीये. म्हणजे आता ह्याच्यामुळे टीचर आपल्याला पनिश करणार. नाही नाही, असं नका करू, मी करतो ना तुम्हाला हेल्प. मग घे आणि मॅथ्सचं कर. डोंट एसेन काढ. घे आणि चांगलं लिह. आम्हाला A+ मिळायला पाहिजे, आणि तरच शाळेत आम्ही तुझ्या बरोबर टिफिन खाऊ. हा? मी खरंच माझ्यासोबत टिफिन खाणार. हो, घ्या. सकाळच्या आधी संपवा पण. चल गमन, चल. आई, माझ्या नकाराला काही कारण आहे. आहेत मुलं अजून. बनी आणि मी या घरात ऍडजस्ट नाही होऊ शकलो, पण आम्ही प्रयत्न करतोय. नुसतं दूध नेऊन दिलं, शाळेची तयारी केली म्हणजे झालं. मी त्यांना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते, कारण मी त्यांना जन्मापासून बघितलंय. त्यांना आईच्या मायेची गरज आहे वसुंधरा. ही जर तू त्यांना दिलीस तर त्यांची मनं तू जिंकलीस म्हणून समज. पण तुझं आपलं बनी आहे की बनी. इतके दिवस नुसती वागत होतीस, पण आता माझ्या समोर स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस. आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी तू हे लग्न केलंयस. हे बघ, मी तुला शेवटचं सांग, मला नातू हवाय. तुला आणि आकाशला मूल व्हायलाच हवं. आई प्लीज. बास, माझ्याशी वाद घालणं बंद कर आणि तुझी कर्तव्य कशी पूर्ण होतील याकडे लक्ष दे. एक सामान्य घरातली असून सुद्धा या मोठ्या घरानं तुला सून म्हणून स्वीकारलंय. हेच तुझं नशीब आहे, त्याची कदर कर. आपल्या घराण्याचं नाव कोण पुढे नेणार? म्हणजे आपल्यासाठी यांनी मूल जन्माला घालायचं. हे तुमचं असं वेगवेगळ्या रूम मध्ये राहणं, एकमेकांशी असं परकेपणाने वागणं, हे नाही रे बघू. हाच घरात एवढं सगळं घडून गेलं. आकाशवाणीचा आता फोन तरी करायचा होता. ते मुद्दाम बोलणं टाळत असतील का? त्यांना आईंचं बोलणं पटत असेल, पण मग मला वेगळं का सांगितलं? मी दुसऱ्या लग्नाकरता तयारच नव्हतो. चिनूला आईची गरज आहे माहिती होतं मला, पण असं दुसऱ्या कुठल्या स्त्रीला आपली बायको मानणं हे मला एक्सेप्ट करणंच मेंटली कठीण जात होतं. मला कल्पना आहे त्याची. आई, ते मी अभ्यासच करत होतो. हे कधी ना कधी होणारच होतं. आणि तुम्हाला एवढा वेळ मिळालाय की सेटल व्हायला. लग्नानंतर नवरा बायको एका खोलीतच राहतात की. चिनू बिनूला समजावणं काही अवघड नाही. आणि राहिला प्रश्न बनीचा, तर बनी त्याच्या खोलीत ठीक आहे की नाही हे रात्री जाऊन मी एकदा चेक करीन ना. पण प्लीज तुम्ही दोघांनी आईंचं ऐका, त्यांना खूप बरं वाटेल. वसुंधरा, ही एक गोष्ट आईंच्या मनासारखी झाली ना तर खूप छान होईल. आणि तू ऐकलंयस हे कळल्यानंतर तर त्यांना तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं होईल. पण वहिनी, थोडं मोठं पाऊल उचलण्याआधी इथं आकाशरावांशी बोलता आलं असतं तर. मग बोलशील की, त्यात काय घाबरायचं. आणि आकाश भाऊजी खूप चांगले आहेत, ते तुला छान समजून घेतील. तुला एक सांगू, तुम्ही दोघं एका खोलीत राहायला लागल्यानंतर तुमचं नातं अजून घट्ट होईल. आईंचं ऐक वसुंधरा, जास्त विचार करू नकोस. चल आता मी जाते झोपायला, आणि एकदा बनीच्या रूम मध्ये डोकवते. ऐका ना माझं. ऐक ना. अगं ऐका ना.
एक मिनिट ऐका तरी. अगं काय मला मी पडेल. ए बकुल ऐका 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 दोघींनी ऐका. मला चक्कर येईल आता. खुर्च्या घ्या आणि बसा. मला बोलायचंय तुमच्याशी. ऐक देवा काय ग बाई माझ्या वयाची थोडी तरी किंमत करा की ग पोरीनो. हा बस बस ऐक हा बस. हा सावकाश सावकाश बस इथे बाळा. शाळेत ग माझे बाळ दोघही शाणी आहेत हो ना. कोण जास्त शाण आहे. आजी मी शाणी आणत असतो. नाही आजी मी शाणी आहे. चिरापेक्षा शाणी तर मीच. हो हो तुम्ही दोघी एकमेकींपेक्षा शहाण्या. मग आता माझी एक गोष्ट ऐकायची. तुम्ही दोघींनी आजपासून आदिती ताईच्या रूम मध्ये शिफ्ट व्हायचं. चालेल. नाही अगं असं काय. तिच्या रूम मध्ये काय काय गंमत आहे माहितीये का तुम्हाला. रात्री उशिरापर्यंत कार्टून्स बघायची. एकाच पांघरुणात गडूप झोपायच्या तिघींनी. सकाळी उशिरा उठायचं आणि मग मी काय करणार. मी तुम्हाला स्मूदी करून देणार. कुठली स्मूदी पाहिजे तुला. मला चॉकलेट. चॉकलेट स्मूदी. तुला चॉकलेट. ओके. आदिती ताई आम्हाला तिच्यासारखी हेअरस्टाईल शिकवेल ना. हो म्हणजे मी सांगेन तिला शिकवायला. तिच्याकडे अशी छोट्या छोट्या क्लिप्स आहेत. मग हेअर बँड आहेत कितीतरी अशी मस्त कलरफुल. आवडतील ना तुम्हाला. खूप आवडणार. मग आपण काय करूया बनीच्या आईला इथे राहायला सांगूया. तुम्ही जाल ना तिकडे. एवढं आजीचं ऐकणार ना तुम्ही. शाळ्या मुली आहात ना. ठीक आहे जाऊ आम्ही आदिती ताईची खोलीत. शाणी ग माझी बाळ. आई बापा उगाच तुमचं कारण देत होते. मग आता एक काम करायचं. तुम्ही दोघींनी आपापल्या बॅगा भरून ठेवायच्या. मी खाली जाऊन आले. मी आलो आहे. हाय हाय. हाय. हे काय उद्याची शाळेची तयारी झाली पण. आणि नाईट ड्रेस घालून झोपायची तयारी पण झाली. मग किती उशीर केलास तू. सॉरी ते ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट मीटिंग होती ना म्हणून यायला उशीर झाला मला. इट्स ओके आम्ही तुला माफ करतो. थँक्यू. हा चला पटपट झोपायला जाऊया आता. द्या 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 चला म्हणतो का. आता आम्ही मोठे झालो आम्ही करू सगळं आमचं काम. हो का. पण माझ्यासाठी तुम्ही तर छोटस तुम्ही. तूच छोटास म्हणून तर त्या बनीच्या आई बरोबर राहतोयस. एकटा नाही. एक मिनिट हे कोणी सांगितलं तुम्हाला. अरे वा दोघी तयार बॅगा बिगा भरून. अगं ये ग ये ये. आई हे काय चाललंय. अरे आजपासून चिनू आणि मनू आदितीच्या रूम मध्ये शिफ्ट होत आहे. आता मोठ्या होत आहेत त्या. त्यांना स्वतंत्र रूम नको. हे चला 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 कशा देवासारख्या बनवल्या. पण हा? मुलींचं काय त्यांना काही लागलं तर आम्ही आहोत ना. हा मग